घ्या लवकर घ्या पटापट पटापट. रोज 4ला संपतात, आज 3लाच संपवायचे आहेत. सगळ्या खेळाडूंचं खरं तर मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. अगदी वेळेवर सकाळी 10च्या आत सगळेजण हजर असतात. 9:30ला रिपोर्टिंग सगळे टीम करत असतात आणि त्यामुळे आपण वेळेमध्ये सूर्यास्ताच्या अगोदर फार कमी टुर्नामेंट आपण संपताना बघितलेल्या आहेत किंवा मॅचेस संपताना बघितलेल्या आहेत. परत त्यामधलीच ही 40 गाव प्रीमियर लीग आपण इथे पाहतोय आणि विनरचा सामना आपण पाहिला. सुपर 12 मध्ये अजून एक आज टीम दाखल झालेली आहे आणि आता लुजरचा सामना आपण इथे पाहतोय. हॉटेल साईकृपा बोर्ले वर्सेस गावदेवी आजिवली. गावदेवी आजिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चेंडूची तपासणी केली जाते बघा. नरेंद्र मस्कर आणि प्रशांत पाटील मॅन फ्रॉम चिखले चेंडूची तपासणी करतायत. 4-4 5-5 चेंडू त्यांना आमच्या आयोजकांकडून पुरवले गेलेले आहेत. सिलेक्शन होणार सिक्सर. निवियाचा हा चेंडू आहे. निवियाचा चेंडू आपण बघितलेला आहे की दोघांनाही साथ देतो. गोलंदाजांना पण तेवढाच फलंदाजांना पण तेवढाच साथ देणारा हा चेंडू आहे आणि अशा चेंडूची पाहणी हे दोन्ही खेळाडू करतायत. सिलेक्ट केला जातोय चेंडू. पिवळा चेंडू आता सध्या आपण वापरत आलेलो आहोत. बऱ्याच वर्षांपासून आपण बघितलं. या अगोदर सफेद MRIचा चेंडू असायचा आणि त्या चेंडूवर षटकार चौकार ठोकणं तेवढं सोपं नसायचं. ठराविकच 2-4च खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असायचे जे षटकार चौकार ठोकू शकतात. परंतु आता या पिवळ्या चेंडूवर हे जे यंगस्टर्स आहेत ते यंगस्टर अगदी 10वा 11वा येणारा खेळाडू पण षटकार चौकार ठोकताना आपण पाहिलेले आहे. ही एक प्रगती क्रिकेटमधले आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. तर अशा या क्रिकेटमधील ही लीग स्पर्धा आपण इथे पाहतोय. 40 गाव प्रीमियर लीग. प्रदीप पडवळ जे बॉलमॅन आहेत आमचे. 1-7 मित्रांची 24 लाईव्ह इव्हेंट तालुका ओपन हाफ या दोघांच्या अथक प्रयत्नानं 40 गाव प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि जे हनुमान म्हसोबा नारपोली ग्राउंडवर ही स्पर्धा आपण इथे खेळवतोय. नाणेफेक जिंकलेली आहे. लुजर मध्ये आजिवली संघानं निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा आणि सलामीला आलाय तो प्रशांत पाटील आणि नरेंद्र मस्कर. प्रशांत पाटील बैठक स्ट्रोक लावलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटवलाय. एकच धाव या चेंडूवर मिळते. एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं खोललेलं आहे ते प्रशांत पाटील. पोंजावरून बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडे आमचे देशपांडे ब्रदर्स, आंग्रे ब्रदर्स, चोरगे ब्रदर्स, मते फॅमिली या मॅचचा मनमुराद असा आनंद घेते. त्यांचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एका धावेने सुरुवात केलेली आहे. स्ट्राईक रोटेट झालेला आहे आणि ज्याचा होम ग्राउंड आहे तो नरेंद्र मस्कर तयार. नरेंद्र मस्करनं चेंडू मारलाय. सर्कल ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मॅच मध्ये हाहाकार माजवलेला. 51-52 स्कोर टोटल मला असं वाटतं मागील मॅच मध्ये त्या टीमनं बनवलेला. 51 धावा बनवलेल्या. मात्र या मॅच मध्ये आता किती करतील. स्वतः नरेंद्र मस्करनं धावा बनवलेल्या 16, प्रशांत पाटीलनं धावा बनवलेल्या 22. ही जी ओपनिंग जोडी आहे मोस्ट सक्सेसफुल ओपनिंग जोडी आहे आणि या मोस्ट सक्सेसफुल ओपनिंग जोडीचा कारनामा आता आपल्याला पाहायचा आहे. चेंडू सिलेक्शन पुन्हा एकदा मला असं वाटतं करतायत पडवळ साहेब. आपले गेलेले आहेत मैदानामध्ये. अस्तित्वाची लढाई आहे बघा. डू ऑर डायची मॅच आहे. एक मॅच दोन्ही संघ हरलेले आहेत. बोर्ले संघ हरलाय. गावदेवी आजिवली संघ पण एक मॅच हरलेला आहे. त्यामुळे या नॉकआउट मॅच मध्ये आता कोणतीही चूक
अजिबात घेण्यासाठी तयार नाहीयेत, कोणती रिस्क घेण्यासाठी तयार नाहीयेत ते दोन्ही टीमचे खेळाडू. नरेंद्र म्हस्कर ज्यांचं होम ग्राउंड आहे, या मैदानावर रात्रंदिवस या मैदानावर ते खेळत असतात आणि त्यामुळे या मैदानाचा चप्पा चप्पा, काना कोपरा, दगड दगड, धोंडे धोंडे सगळे त्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे या मॅच मध्ये ते नक्कीच षटकार चौकार मारतील अशी आशा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आहे. बघूया समोरची टीम पण काही कच्ची नाहीये, कारण आजिवली संघामध्ये गायकर ब्रदर्स आहेत. सुदर्शन गायकर सारखा एक तडाकेबंद ऑलराऊंडर आहे. सतीश गायकर, मयूर पाटील, दीपेश हातमोडे अशी एक फार मोठी नावं असलेली टीम समोर आहे. हो, जबरदस्त चेंडू, गुड लेंथ पद्धतीचा हा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला आणि यष्टीरक्षकांना आपलं चोख बजावलेलं आहे काम. टप्पा पडल्यानंतर बघा, जस्ट स्लाइड उसळी घेतली चेंडूनं, वळला चेंडू आतल्या दिशेनं आणि विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त द्वंद्व गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. हो, मस्त फटका फिरून मारलाय मिड विकेट मध्ये. सेफ लँडिंग झाले चेंडूचं, धावत येऊन मिड विकेट मधील क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि आता प्रत्येक जण परिश्रमांची पराकाष्ठा करणार, प्रत्येक जण आपल्या एफर्ट्स पणाला लावणार, कारण अस्तित्वाची लढाई आहे. या मॅच मध्ये जो हरेल त्याला सरळ घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. एक शेवटची संधी आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, या स्पर्धेमध्ये प्राइज मिळवण्यासाठी, या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये जाण्यासाठी सुवर्ण संधी दिलेली आहे ती आयोजकांनी. बघूया कोण सरस ठरेल, बोरले की आजिवली. यॉर्कर चेंडू, पहिलं षटक कसं टाकायला पाहिजे याचं प्रात्यक्षिक या मैदानावर दाखवतायत ते दीपेश हातमोडे. 5 चेंडू आतापर्यंत दीपेशने टाकलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 6 धावा त्यानं आतापर्यंत फक्त दिलेल्या आहेत. म्हणजे पहिलं षटक किती विचारपूर्वक टाकलेलं आहे, सटीक लाईन आणि लेनचं टाकलेलं आहे हे आपल्याला इथे दिसतंय. 7 धावा धावफलकावर दीपेश हातमोडे. राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतायत. नारपोली एंड कडून पंचांना पास केलंय आणि प्रहार केला. नरेंद्र म्हस्करनं चेंडू मारलाय, मात्र सरळ ऋषीच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्ट्यांवर चेंडू लागतोय, त्याचा फायदा पण नाही आणि नुकसान पण नाही. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे नरेंद्र. 1 धाव या चेंडूवर मिळते. या सिंगलनं 8 धावा धावफलकावर लागताय त्या हॉटेल साई कृपा 11 बोर्ले संघाच्या. हॉटेल साई कृपा 11 बोर्ले कॅप्टन प्रशांत पाटील, टीम ओनर नरेश पाटील आणि सचिन पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. आपले गणेश भाऊ पण या मॅचचा आनंद तिकडे बसून घेत आहेत खेळाडू कक्षामध्ये. आणि अतिशय चांगलं नीटनेटकं नियोजन आहे, चांगलं आयोजन आहे. हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय, प्रशांत पाटील आणि नरेंद्र म्हस्कर. मागील मॅच मध्ये पण ओपनिंग स्टार्ट त्यांनी चांगला आपल्या संघाला मिळवून दिलेला, परंतु त्यानंतरच्या षटकांमध्ये थोडीशी अधोगती त्यांची झाली, त्यामुळे त्यांचा संघाला पराभव पत्करावा लागला. या मॅच मध्ये नाणेफेक हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेली आहे ती फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आहेत त्या 8. म्हणजे तसं पाहिलं तर गोलंदाजांच्या बाजूने कौल लागलेला आहे. आजिवली संघाने जी नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय त्या निर्णयाला साजेल अशी दमदार सुरुवात करून दिलेली आहे ती आपल्या संघाला, ती सुदर्शन गायकर यांच्या सर्व ब्रिगेडनं. पहिलं षटक पॉवर प्लेचं 2 खेळाडू बाहेर होते. आता मला असं वाटतंय बॅटिंग पॉवर प्ले असल्यामुळे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार. एक खेळाडू ठेवलेला आहे तो लॉंग ऑफ मध्ये, दुसरा लॉंग ऑनला आणि तिसरा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये तैनात केलेल्या आहे सर्कलच्या आत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, गली कव्हर मध्ये एक खेळाडू आणि मिड ऑफ ला खेळाडू सर्कलच्या आत ठेवण्यात आलेला आहे. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, साईनाथ भगत तयार. साईनाथ, हो साईनाथ. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू ठेवलाय बघा गोलंदाज नरेंद्रला. शिवकरचा हा धुरंधर गोलंदाज, त्यानं ओळखलंय की समोरचा हा नरेंद्र आहे, हा हार्ड हिटर आहे. सिंगल डबल वर जास्त त्याचं लक्ष कदाचित केंद्रित होणार नाही आणि गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर हाणामारी करेल, त्यामुळे त्यांना ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे आणि चेंडू गेला तो निर्धाव. साईनाथ तयार नरेंद्र म्हस्कर साठी. नरेंद्रनी प्रहार करण्याचा प्रयत्न केला, बरोबर मिडल नाही झाला चेंडू, स्क्वेअर लेगला जातोय घरंगळत. 1 धाव या चेंडूवर मिळते. थेंबे थेंबे
तळे साचे असं म्हटलं जातं आणि त्या उक्तीला अनुसरून एक 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 दोन 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 मिळेल ती काडी काडी गोळा करतायत हे दोन्ही फलंदाज, जेणेकरून आपल्या संघासाठी काहीतरी उपयुक्तता निर्माण होईल. 9 धावा धावफलकावर लागतात. स्ट्राईक मध्ये येतोय तो प्रशांत पाटील. टेहळणी केली आहे त्याने, गार्ड मागितलाय, माती लावली आता हाताला आणि खेळण्यासाठी तयार आहे प्रशांत पाटील. शॉर्ट पिच चेंडू लेट आला, चेंडू स्लोअर डिलिव्हरी केली, स्पीड व्हेरिएशन आणलं आपल्या गोलंदाजीमध्ये. मिश्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती या गोलंदाजांकडून. साईनाथ भगत त्यानं ओळखलंय की आता या फलंदाजाला पुढ्यातही टाकायचं नाही, फुलटॉसही टाकायचं नाही, थोडा शॉर्ट ऑफ लेन ठेवायचा, चेंडू वळवायचा, स्पीड मध्ये व्हेरिएशन आणायचं. या सगळ्या गोलंदाजांच्या टेक्निक्स एकाच चेंडूमध्ये त्यांनी एकवटून चेंडू टाकला तो साईनाथ भगतनं. हा चेंडू साईनाथचा, हो स्लोवर स्लोवर चेंडू आणि फुटवरचा वापरही करता येत नाही. यष्टीरक्षक थोडासा जवळ उभा आहे त्यामुळे पुढे जाण्यामध्ये तेवढासा जमत नाहीये ते नरेंद्र म्हस्करला. खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता तो नरेंद्र म्हस्करनं, मात्र अपयश आलं. खरं तर हा एंड फलंदाजांसाठी चांगला एंड आतापर्यंत ठरलेला आहे. हो हो मस्त गोलंदाजी, जबरदस्त. साईनाथ भगत 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. साईनाथनं अफलातून गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडू त्यानं निर्धाव टाकलेले आहेत. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी, तिखट मारा केलेला आहे तो समोरच्या थर्मोस्टॅट एंड कडून तो गोलंदाज साईनाथ भगतना. हा चेंडू साईनाथचा, ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड चेंडू डिक्लेअर केलेला आमचं पंच दीपक पाटील यांनी. पालीचे दीपक पाटील, हरिभक्त परायण दीपक पाटील, वारकरी संप्रदायातील आमचे हे ज्येष्ठ आहेत. डीपी पाठीमागे आपण बघू शकता त्यांच्या टी शर्ट वर निक नेम आहे त्यांचं डीपी. दीपक पाटील शांत, संयमी आणि वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे नेहमी त्यांचं डोकं कसं शांत असतं आणि जेव्हा डोकं शांत असतं तेव्हा निर्णय हे नेहमी चांगलेच ठरतात आणि अतिशय चांगले निर्णय देणारे आमचे मेन अंपायर दीपक पाटील. हो 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 हेलिकॉप्टर, मात्र सरळ हातामध्ये फलंदाज बाद होतोय, नाराज होतोय तो नरेंद्र म्हस्कर. क्रिकेटच्या मैदानाला मागील चौकार मागील षटकार, या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन, या होणार गोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन, या होणार गोली गावाला. प्रशांत पाटील बघ लांब लांब षटकार मारी. स्कोर आहे 11. 11वर 1, 3 एक्के लागलेले आहेत स्कोर कार्ड वर. आमच्या दिनेश भाईंचं गीत डीजे मास्टरनं इथे लावलेलं आहे, जे दिनेश पाटील ज्यांनी रायगड प्रीमियर लीगला पण गाणं गायलेलं आणि 40 गाव प्रीमियर लीगचं जे गाणं आहे ते आपण ऑक्शनच्या दिवशी मला असं वाटतंय लॉन्च केलं होतं आपल्या छाया रिसॉर्टला. ते गीत डीपी फायटर्स चे दिनेश पाटील, सुंदर असा त्यांचा गोड गळा, चांगली लेखणी, लिरिक्स पण त्यांचं चांगलं राहिलेलं आपण बघितलेलं आहे. तर नक्कीच दिनेश पाटील यांना पण आपण 40 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रल्हाद शिंदे. म्हणजे 30 बॅटिंग ऑर्डर आहे. मागील मॅच मध्ये जी बॅटिंग ऑर्डर ठेवलेली 30 बॅटिंग ऑर्डर प्रशांतनं ठेवलेली आहे. नरेंद्र म्हस्कर बाद झाल्यानंतर प्रल्हाद शिंदे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मला असं वाटतं आता मैदानात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रशांत पाटीलनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, सचिन कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर. हो सचिनला भिरकावलाय आल्या आल्या फाईन लेगच्या दिशेने उत्तुंग असा षटकार प्रशांत पाटील याच्या बॅटमधून. स्टंपच्या मागे गेला,
बरोबर लाईन मध्ये आला, स्टंपच्या जागा बनवली, फटका मारला आणि फटका मारताना स्टंपच्या मागेही गेला. काय अफलातून असा फटका, लाजवाब असा हा फटका मारलेला आहे तो प्रशांत पाटील. स्टायलिश असा हा खेळाडू आहे. फटके लाजवाब पाहण्यासारखे, कव्हर ड्राईव्ह, पुलचे फटके, स्वीपचे फटके, रिव्हर्स स्वीपचे फटके देखडे मारत आलेला हा वेल एक्सपिरियन्स प्रशांत पाटील. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यशस्वी झालेला आहे. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा बॅटच्या साह्यानं जमा करतोय तो फलंदाज प्रशांत पाटील. आडवे तिडवे जसे जमतील तसे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत पाटील. हसतोय कारण परिस्थितीच तशी आहे बघा, मैदानावर धावा येणं गरजेचं आहे त्यांच्या संघाला. जर का धावा नाही आल्या तर मात्र खराब परिस्थिती किंवा कठीण परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागेल. 2.2 षटकं संपलेत, 19 धावा धावफलकावर लागतात हॉटेल साई कृपा 11 बोर्ले संघाच्या. जर आपण बघितलं रन पर ओव्हर जर असंच चालू राहिलं तर साधारण 40-45चं टार्गेट जमा करतील, परंतु जर का वाढवला स्पीड तर 50-60 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रशांत तयारीत होता ऑन साइडला मारण्याच्या, खूप सफल झाला. ऑफ साइडच्या खूप बाहेर उभा होता, त्यामुळे पंचांना निर्णय देण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. प्रल्हाद शिंदेला अजूनही स्ट्राईक मिळालेला नाहीये आणि प्रशांत पाटीलनं एक बाजू लावून धरलेली आहे. स्वतः कर्णधार आहे, या संघाचा तारणहार आहे. डू ऑर डायची मॅच आहे, त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये आपल्याला कसं खेळायचं आहे. सचिन कातकरी तयार. हो सचिन कातकरी मस्त गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर अटॅक ठेवलाय बघा, त्यानं ओळखलंय की आता हवेची दिशा काय, कोणता एरिया डेंजर एरिया आहे त्यानं ओळखलेलं आहे. त्यामुळे बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय. फलंदाज अगोदरच शफल झालेला, त्यामुळे अंपायरलाही निर्णय देण्यामध्ये कोणती अडचण निर्माण झाली नाही. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू टपलवलाय, अक्षरशः सहवाग स्टाईलनं हा चेंडू पाठवलाय, धाडलाय सरळ तो गलीच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. आणि टपलवलेला चेंडू आपण बघितला, मस्त वेट केला, वेट वॉच अँड देन प्ले. हे जे टेक्निक आहे, हे जे क्रिकेट मधलं जे तंत्र आहे, हे जे समीकरण आहे, हा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युल्याचा पुरेपूर त्यानं वापर आपल्या फलंदाजीमध्ये केला तो प्रशांत पाटील. हा चेंडू राईट ओव्हर, हो खणून काढलाय, फुटवरचा वापर केला जातोय, मात्र एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि थ्रो पण लगेच येतोय. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. हे षटक थोडंसं सुखावलेलं षटक असू शकतं ते हॉटेल साई कृपा बोरलेला, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्यामध्ये 3, यामध्ये 13. त्यामुळे हे षटक एक चांगलं षटक ठरलेलं आहे ते बोरले संघासाठी. गावदेवी आजिवलीनं सुरुवात चांगली केलेली, मात्र आता थोडासा स्पीड घेतलेला आहे तो बोरले संघानं. 24 धावा 3 षटकांमध्ये होतोय. ड्रिंक ब्रेक, ड्रिंक 2 व्हीलर आपली मैदानामध्ये गेलेली आहे आणि डीजे मास्टर यांना सुवर्ण संधी. लावताय जे मराठी गीतांचा जो ठेवा आहे तो ठेवा आमचे डीजे मास्टर इथे लावतात, त्यांचे मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. आज यश एंटरप्राइजेस अँड साई समर्थ खानावळे टीमनं सुपर 12 मध्ये धडक मारलेली आहे.
त्यामुळे आता या दोन संघांमधून कोण पुढे जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. गावदेवी आजिवली कॅप्टन सुदर्शन गायकर की हॉटेल साई कृपा 11 बोरले कॅप्टन प्रशांत पाटील की लेट कामिनी गाताडे ओमकार 11 भोईर ब्रदर्स पोइंजे भातान कॅप्टन प्रतीक गायकर. या दोन संघांमध्ये जो जिंकेल तो प्रतीक गायकरच्या विरुद्ध लढणार आहे. त्यामुळे या मॅच कडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीचा आपला कोटा पूर्ण करण्यासाठी येतोय. 2 षटकांचा त्याच्यासाठी कोटा दिलेला आहे. 5 ओव्हरचा मॅचेस आहेत, त्यामध्ये 4 गोलंदाज वापरण्यात येतील असा आपण नियम केलेला आहे. त्यामुळे 2 षटक एकाच्या वाट्याला येणार आणि या मॅच मध्ये तो कोटा पूर्ण करतोय साईनाथ भगत. साईनाथ भगतनं स्लो केला चेंडू, थोडासा हळू टाकलेला हा चेंडू सिंगल रन मिळते. त्याच एंडनं अगोदर गोलंदाजी केलेली साईनाथनं त्या षटकामध्ये त्यानं फक्त 3च धावा दिलेल्या आणि त्यामुळे तोच एंड सुदर्शन गायकरनं त्याला ठेवलेला आहे की बाबा रे तू तिकडून आता तुला टप्पा भेटलाय, तुला लेंथ चांगली मिळालेली आहे, तुझा सूर चांगला गवसलेला आहे, तर तू त्याच एंडनं पुन्हा एकदा गोलंदाजी कर असं सांगितलंय साईनाथ भगतला. मात्र सलामीला आलेला प्रशांत आणि वन डाऊनला आलेला प्रल्हाद शिंदे काय करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. गोलंदाज साईनाथ भगत बॉलिंग मार्क पर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू तडकावलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरिंग होईल का आणि झालंय कव्हरिंग, अडवलाय चेंडू. जयेंद्र पाटीलनं या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. बऱ्याच वेळा आपण बघतो की झेल घ्यायचा की चेंडू अडवायचा हा निर्णय नाही होत, परंतु ओळखलं या क्षेत्ररक्षकानं जयेंद्रनं, सरळ आडवा झाला, पाठ दाखवली पण चेंडू त्यानं अडवला आणि नंतर पुन्हा चांगलं कव्हरिंग केलं. सीमारेषेच्या बाहेर काही चेंडू जाऊन दिला नाही आणि या चेंडूवर मिळाल्या एकूण 2 धावा. हा चेंडू साईनाथचा प्रल्हादला शिंदे सरकारनं हा चेंडू भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेनं. 1 धाव तर मिळालेली आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. नो प्लस या धावून काढलेल्या 2 एकूण 3 धावा आणि पंचांचं हेलिकॉप्टर फिरलंय म्हणजे फ्री हिटचा इशारा पंचांकडून येतोय. फ्री हिट, उघडा डोळे बघा नीट, तुम्हाला मिळते ती फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा उठवतील का? खरं तर हा बोनस पॉइंट आहे. 8 ची सरासरी होती या अगोदर आपण बघितलं, 3 षटक संपली तेव्हा ऑटोमॅटिकली आता ती वाढली आहे, 9च्या आसपास गेलेली आहे. आता या नो बॉलला काय येईल? 1 2 3 4 5 की 6? फुलटॉस गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, क्षेत्ररक्षक आलाय तिथे. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते प्रल्हाद शिंदेला. प्रल्हाद शिंदे खेळतात वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. नरेंद्र बाद झालेला आहे. प्रशांत पाटील स्वतः कर्णधार अजूनही विकेटवर आहे. तो जोपर्यंत विकेटवर असेल तोपर्यंत धावांची आशा आहे ती त्यांच्या सर्व फॅन्सना, त्यांच्या पाठीराख्यांना. साईनाथ भगत मात्र आपली नॅचरल गोलंदाजी करतोय. हा चेंडू साईनाथचा फुलटॉस चेंडू. पंचांनी इकडे मदत मागितलेली आहे नो बॉल साठी. बघूया हाईट, वेस्ट हाईटच्या वर चेंडू आहे की नाही हे तिसरे पंच इथे तपासतील. आता मेन अंपायर आणि म्हणजे फील्ड मधल्या अंपायरचं आता फार काम सोपं झालेलं आहे. फक्त टीव्ही दाखवायची तिकडून, नाहीतर पूर्वी अंपायर म्हणजे रिस्कच काम होतं. खूप रिस्क होते पूर्वी अंपायरिंग करायचं त्यावेळेला. आणि त्याच्या अगोदर सगळ्यांना आठवत असेल की बॅटिंग करणाऱ्या टीमचाच अंपायर असायचा, परंतु नंतर मग अंपायरिंग क्षेत्रामध्ये प्रगती झाली. आता तर एवढी प्रगती झालेली आहे की तिसऱ्या पंचांची मदत सुद्धा आपण सहज घेऊ शकतो आणि हे सगळं साध्य झालेलं आहे हे लाईव्ह मुळे. 24 लाईव्ह चा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. चेक करतायत पंच आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. प्रशांतनं ओळखलेलं की हा चेंडू वेस्ट हाईटच्या वर आहे. गोलंदाज साईनाथ भगत सेकंड बिमर, 2 बिमर झालेले आहेत, त्यामुळे आता उचल बांगडे होईल ना. नवीन गोलंदाज मला असं वाटतं कोणतरी आता निवडावा लागणार आहे साईनाथ भगतच्या ऐवजी.
साईनाथ भगत खरं तर सुंदर गोलंदाजी करत होता. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्यानंतर सुदर्शन गायकरलाही मोह आवरता आला नाही. त्यानं पण सांगितलं की बाबा साईनाथ तूच गोलंदाजी कर, तूच तो आम्हाला काहीतरी बाहेर काढशील. परंतु साईनाथनं आता खरं तर संकटात टाकलेलं आहे त्या टीमला. चेंडू टाकलेले त्याने फक्त 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा दिल्यात 8. आता उर्वरित हे 3 चेंडू कोण टाकणार? फ्री हिट आहे का सर? येस, फ्री हिट. पण त्यामुळे येणाऱ्या नवीन गोलंदाजांवर थोडस प्रेशर आहे. दयानंद जाधव मला असं वाटतं गोलंदाजीसाठी येत आहेत. बघूया दयानंद यंगस्टर आहे. हो मस्त मस्त चेंडू. दयानंदचा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. स्पीड पण बघा किती आहे. सडपातळ खरं तर शरीर यष्टीचा हा गोलंदाज आहे. हाईट पण चांगली आहे त्याची. देहबोली तेवढी म्हणजे मजबूत नाही पण सडपातळ आहे. आणि गोलंदाजांना अनुकूल, जो फास्टर गोलंदाज असतात त्यांना अनुकूल अशी शरीर यष्टी असलेला दयानंद गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू दयानंदचा शॉर्ट पिच चेंडू उडलाय चेंडू आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद प्रशांत पाटील. मैदानाला मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. सुंदर चेंडू टाकला बघा. शॉर्ट पिच चेंडू होता. थोडासा उसळी घेतली चेंडूनं आणि फुटवर्कचा वापर केलेला प्रशांतनं. काय स्कोर आहे? 32. फुटवरचा वापर केलेला प्रशांतनं. त्यामुळे हा चेंडू वरच्या बाजूला लागला सरळ आणि झेल मात्र ऋषीनं चांगला टिपला. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता जर जिंकायचं असेल तर प्रल्हाद शिंदेना धावांचा वेग वाढवावा लागणार आहे आणि त्याची मदत करायला मैदानामध्ये फलंदाज जातोय देवेंद्र. बघूया देवेंद्र त्याच्या बरोबर प्रल्हाद शिंदे. सध्या तरी स्ट्राइक मध्ये आहे तो देवेंद्र. शॉर्ट पिच चेंडू. तिन्ही चेंडू जे जबाबदारी दिली ती लीलया पार केलेली आहे. मस्त गोलंदाजी केली ती गोलंदाज दयानंद जाधवनं. 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये एक पण धाव नाही दिली. एकही धाव दिली नाही आणि एक विकेट उलट घेतली ती प्रशांत पाटीलची. उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे ती दयानंद जाधवनं. शेवटचं एक षटक मात्र शिल्लक. स्कोरर आमचे मित्र आर्यन पाटील. खरं तर कामचलाऊ स्कोरर म्हणून त्यांना बोलवलेलं पण त्यांनी पण चांगली स्कोरिंग इथे केलेली आहे. बऱ्याच वेळा होतं काय की कामचलाऊ फलंदाजच म्हणजे 500-500 मध्ये घेतलेलेच खेळाडू गाजवून जातात मैदान. तसं आहे आमचं इथे. आणि आमच्या राव्यावरून आलेले निकेत पाटील स्कोरर यांचंही आम्ही आमच्या रसायनी नगरीमध्ये या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मॅच मध्ये बघा शेवटचं एक षटक शिल्लक आहे. सुदर्शन स्वतः कर्णधार गोलंदाजी साठी आलेला आहे. बराचसा अनुभव आहे सुदर्शनकडे. व्यावसायिक खेळाडू आहे. खूप कमी वेळामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा खेळाडू. मोठमोठ्या रेकॉर्ड्स या सुदर्शनच्या नावावर आहेत. तोच सुदर्शन आजिवलीचा तयार. सुदर्शनचा हा चेंडू जोरदार अपील केलाय. पंच सांगतात नाही. स्टंप सोडून हा चेंडू चाललेला ऑफस्टंपच्या बाहेर निघालेला अगोदरच फलंदाज प्रल्हाद. आपण बघू शकतो की हा चेंडू खूप ऑफस्टंपच्या बाहेर निघालेला आणि त्यामुळे पंचांना पण हा निर्णय देताना काही अजिबात अडचण आली नाही. LBWचा अपील केलेला सुदर्शन गायकरनं मात्र ही दात फेटाळली ती पंचांनी. हा चेंडू सुदर्शनचा सरळ बुंद्यामध्ये हे सगळे गोलंदाज चेंडू टाकतायत. तिथे टक्कर होते ती सुदर्शन आणि फलंदाजाची आणि धावचीत होतोय तो फलंदाज देवेंद्र.
3 33 धावा झालेल्या आहेत, 3 विकेट गेलेल्या आहेत या शेवटच्या षटकामध्ये. 2-4 तरी षटकार आले तर हॉटेल साई कृपा 11 बोर्ले संघाचे पाठीराखे खुश होतील, अन्यथा फार कठीण परिस्थिती त्यांच्यावर ओढू शकते. ऋषिकेशला थोडं इकडे तिकडे आलायला सांगतात यष्टीरक्षक. हो, हाही चेंडू, यॉर्कर चेंडू बांधून ठेवलाय. धावचीतची शक्यता आणि धावचीत होतोय तो फलंदाज प्रल्हाद शिंदे. मागोमाग एक असे 4 हादरे बसलेले आहेत ते बोर्ले संघाला. आता बोर्ले संघाला असा एक खेळाडू पाहिजे की जो विकेटवर टिकला पण पाहिजे आणि त्यानं फटके पण मारले पाहिजेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. आमचे इस्रोचे गाताडे इथे आलेले आहेत आणि आल्या आल्या त्या प्रहार केलाय, मात्र झेलची शक्यता आणि झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद हॉटेल साई कृपा 11 बोर्ले संघाचा धनंजय भोईर. पंच बॉल किती झाले? 4 ना? येस, 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 33 वर 5 दयनीय अवस्था बोर्ले संघाची. बघूया, सुदर्शन तयार आहे. हो हो हो, मस्त फटका गॅप मधून खेळाडू कक्षाकडे हा सणसणीत मारलेला चौकार. की कामचलाऊ फलंदाज, कामचलाऊ गोलंदाज, कामचलाऊ आमचे स्कोरर हे तेच सरस कामगिरी करतात बऱ्याचशा वेळेला. आणि या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये हा मिडल ऑर्डर बॅट्समन बघा कशी फलंदाजी करतोय. हा पण चेंडू ढकललाय. प्रकाश पण धावतायत. एक धाव काढलेली आहे, दुसरीसाठी सरसावलेत, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. रनआउट होतोय. या एका धावेनं 38 धावा झालेल्या 38 जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे या आजिवली संघाला. चेसचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. आमचे इस्रोचे विष्णू गाताडे आलेले आहेत. त्यांचे विष्णू भगत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉयलर डिपार्टमेंटला आहेत ते. खरं तर बॉयलर डिपार्टमेंट म्हणजे व्हेरी रिस्की डिपार्टमेंट. थोडी जरी पाण्याची पातळी कमी झाली तरी स्फोट होऊ शकतो. थोडा सेफ्टी वॉल जरी बरोबर नाही जर लेवल मध्ये जर रिलीज झाला तरी स्फोट होऊ शकतो. त्यामुळे एकदम सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट मध्ये काम करणारे आमचे विष्णू भगत इस्रोचे इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशनचे त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत इथे करतोय. एका लाईन मध्ये सगळे खेळाडू बाहेर येतात. बघा सुदर्शनची ही सगळी ब्रिगेड जबरदस्त कामगिरी आज सुदर्शनच्या सगळ्या खेळाडूंनी इथे केलेली आहे. त्या सर्वांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया, त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. 30 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. मात्र डीजे मास्टर आपण एक सुंदर असं गीत लावा.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज पण मला असं वाटतं 4लाच सामने संपतील, कारण 2:36 झालेले आहेत, 2:30 वाजलेले आहेत आणि त्यामुळे दुसरी टुर्नामेंट खेळायला पण आता खेळाडू तसे नाईट टुर्नामेंट खेळायला फ्री झालेले आहेत. फायनलला कुठे पोहोचलेत? चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या 40गाव प्रीमियर लीगचं राहिलेलं आहे. बरोबर 10 वाजता आपला पहिला चेंडू पडलेला आहे. 2:36 झालेली आहेत आणि एक इनिंग आणि एक मॅच फक्त शिल्लक आहे. त्यामुळे 4-4:30ला आजचा दिवस संपेल मला असं वाटतं या स्पर्धेचा. सुदर्शन गायकर मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. आपण बघतोय 5G टेलिकॉम मध्ये पनवेल मध्ये हे शॉप आहे. आजच भेट द्या आमच्या या शॉपला. आयफोन हब, आयफोन पण मला असं वाटतं हप्त्यावर मिळतो इथे आहे ना. डाऊन पेमेंट, 0 डाऊन पेमेंट मध्ये बुकिंग तुम्हाला जर फ्लॅटची करायची असेल तर आमच्या या बिल्डर्स कडे आपण बुकिंग करू शकता. कधी न संपणारी ऑफर फक्त आपल्या 5G टेलिकॉम मध्ये तुम्हाला मिळेल. युअर ड्रीम कम सून. यश बिल्डर्स म्हणजे आमचे रोहन लबडे यांचं कदाचित असेल. मोहन लबडे ज्यांची पण टुर्नामेंट पूर्वी असायची खानावळेला, पण नंतर त्यांनी तो इंटरेस्ट थोडासा कमी केला. आता ते बिझनेस क्षेत्रामध्ये त्यांनी आता प्रवेश केलेला आहे. तर यश बिल्डर्सच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोणाला फ्लॅट, लक्झरियस फ्लॅट जर बुक करायचा असेल तर यश बिल्डिंग अँड डेव्हलपर्सच्या प्रोप्रायटरशी आपण संपर्क साधा. 5G टेलिकॉम आपल्या हक्काचं दुकान पनवेलमध्ये, जिथे हप्त्यावर तुम्हाला 0 डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला आयफोन मिळतील. ऍपल सुद्धा फोन तुम्हाला तिकडे मिळेल आणि चायनाचे फोन पण तुम्हाला स्वस्त दरातले मिळतील. 24 लाईव्ह इव्हेंट आपण बघितलं की रायगड प्रीमियर लीग मध्ये 3 लाख सबस्क्रायबरचा त्यांनी पल्ला पार केलेला आहे आणि आता टार्गेट आहे त्यांचं 24 लाईव्हचं 4 लाखाचं की 5 लाखाचं टार्गेट त्यांनी आता ठेवलेलं आहे. आणि निश्चितच हळूहळू त्यांचं ते मीटर आहे, सबस्क्रायबरचं मीटर, ते दिवसेंदिवस आता म्हणजे गोल 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 फिरत चाललेलं आहे. म्हणजे साधे किंवा ट्यूबलाइट्स फॅन लावतो त्या स्पीडनं नाही, तर गिझरच्या स्पीडनं ते आता फिरत चाललेलं आहे. देश विदेशामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स पोहोचलेलं आहे. आमचे पडवळ साहेब हे मैदानात आपण त्यांना पाहू शकतो. बॉलमॅन आमचे, त्यांनी झोळी त्यांची घेऊन गेलेले आहेत पडवळ मैदानामध्ये. आता क्रिसमसचा सीझन आहे ना, सांता क्लॉज अशीच झोळी घेऊन येतोय, तशी झोळी घेऊन गेलेले आहेत. सगळे प्लेयर्स एकत्र आलेले आहेत कारण अस्तित्वाची लढाई आहे. लो स्कोरिंग मॅच जरी असेल तरी शेखर, आपण मागचा सामना बघितलाय ना, 39 धावांचा फक्त सामना होता तो, आणि त्या 39 धावांच्या मॅच मध्ये पण शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचत गेला आणि शेवटी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनंच, खानावळे टीमनंच मला असं वाटतं तो सामना जिंकलेला आहे. आमचे सगळे बोरल्याचे सगळे चाहते, धाबेवाले सगळी मंडळी आज इथे आलेली आहे, त्यांचंही आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. लो स्कोरिंग झाले ते अगोदरच तो उठलेत मला असं वाटतं जागेवरून इकडे, परंतु क्रिकेट आहे हा, क्रिकेटमध्ये काय होईल सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे की क्रिकेटमध्ये कभी मिले गाली तो कभी ताली. रोज तुमचा खेळ चांगला होईलच असं नाही, परंतु तुमचा जर दिवस असेल तर कधीही खेळ झाला नसेल तसा खेळ त्या दिवशी तुम्ही करू शकता. याचंच नाव क्रिकेट आहे. गावदेवी आजिवली विरुद्ध हॉटेल साईकृपा 11 बोरले या 2 संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. डू ऑर डायची मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढची एक मॅच खेळेल, हारेल त्याचा प्रवास या स्पर्धेमधून संपेल. त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईमध्ये या समालोचनासाठी मी आमंत्रित करेन ते कुडाव्याचे अतिशय अभ्यासू आणि ज्यांच्याकडे शब्दसाठा पण अतिशय चांगला आहे, मजबूत आहे, वाक्यरचना चांगली आहे, शब्दोच्चार पण स्पष्ट ऐकायला आवडतं, ते शेखर यांच्याकडे. थँक्यू, धन्यवाद जी टीके माळी सर. अगदी तुम्ही आवाज ऐकलाय. आम्ही आज बऱ्याच वर्षापासून तुम्हाला ऐकतोय, बऱ्याच वर्षापासून बघतोय आणि
प्रत्येक गोष्टीला अगदी एका जुना जाणत्या माणसाकडे पाहिल्यानंतर एक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळत असतात, तेच आम्ही करतोय. परंतु इथून मात्र सुरुवात झाली आहे. टार्गेट आहे टोटल जर आपण पाहिलं असेल 39चा, आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात जर इथून चांगली करताना पाहायला मिळतोय ऋषी हातमोडे चौकारानं. धक्के दिले जात आहेत, धक्क्यावर धक्के अगदी आपण पाहू शकाल. चौकारांचे धक्के ऋषीच्या माध्यमातून. धनंजय पुन्हा एकदा सज्ज. इथून मात्र फटका चांगला आहे, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. वॉटर बॅटिंग चौकारांची अगदी आपण पाहू शकाल. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आणि इथून मात्र या स्पर्धेमधील आणखी एक चौकार हॅट्रिक पाहायला मिळते आहे. तर ऋषी हातमोडेच्या माध्यमातून गिरवले गावचा हा खेळाडू अगदी खूप चांगला खेळ आज या मैदानावर करतोय. टोटल धावा 12 धावा जमवतोय. जबरदस्त जबरदस्त. 39चं टार्गेट असताना 3 चेंडू मध्ये 3 चौकार 12 धावा. आता मात्र बॅटची टॉप एज शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आणि झेल टिपला जातोय आणि धक्का लागतोय पहिला तो गाव दिव्या जिवली टीमला ऋषीच्या रूपानं. विकेट डाऊन. पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला. क्षण पाहू शकाल बघा तुम्ही. ऋषीची मैदानाच्या बाहेर येत असताना जी बाट आहे त्या बाटवर अगदी तो हात ठोकतोय, कारण त्याला माहिती आहे चांगली बॅटिंग करत होता. परंतु आणखी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला आणि त्यानंतर बाद झालाय. कारण 12 धावा 3 चेंडू मध्ये आल्या. 39 करायच्या 30 चेंडू मध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर मग सुरुवात सुरेख झाली होती आणि त्यानंतर विकेट गेली. कमबॅक होऊ शकतं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 41 धावा डिपेंड झाल्या आणि त्या धावा अगदी आपण पाहिल्या असतील तर मग आकाश पवार आणि कंपनी प्रफुल्लची गोलंदाजी आणि ते करू शकतं. परंतु अगदी चांगली गोलंदाजी हे करणं महत्वाचं. या चेंडूंची गरज आहे. हे चेंडू अगदी तुम्हाला टाकावे लागतील. गुड लेंथ वरून अगदी एखाद्या चेंडूला टेक ऑफ देणं, थोडासा बाउन्स असणं, उचली देणं, या गोष्टी तुम्हाला करणं महत्वाचं आहे. कारण क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये मग खेळत असताना गोलंदाजी करणारा गोलंदाज, कारण सध्याच्या घडीला गोलंदाजांचा करणारा फलंदाज असतो. कारण पहिल्याच चेंडूमधून आक्रमक षटकार चौकार आणि अशा वेळेला मग तुम्हाला एक तंत्रशुद्ध गोलंदाजी हे सुद्धा महत्वाचं आहे. इथून मात्र फटका चांगला आहे शॉर्ट पॉइंट मधून. अगदी आपण पाहता बॅकवर्ड पॉइंट आणि चेंडू मात्र सरळ आपण पाहताय निघालाय सीमारेषा पार. येतो हा षटकामधील 4था चौकार. चला फिल्डिंग सजवा लगेच. विचार केला जातोय. विचार विनिमय आता मात्र करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
धनंजयच्या पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आल्या 16 धावा. 16 रन्स पाहायला मिळाल्या. एक गडी त्यानं बाद केला, परंतु आता मात्र गोलंदाज येतोय. सुदर्शन गायकरचा हा फटका पाहायला मिळतोय. फटका चांगला, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि टप्पा 1 पडला आणि त्यानंतर चेंडू सरळ सीमारेषा पार सुदर्शनच्या बॅट मधून मिळतोय चौकार. गोर गरिबांचे कैवारी स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील साहेब. अगदी आपण पाहिलं असेल, ज्या माणसानं स्वतःसाठी काही ठेवलं नाही, फक्त आपल्या समाजाचा विचार केला, परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल सुदर्शन गायकर ऑन द फायर चौकार आणि त्यानंतर येतोय हा उंच निलाम गगनचुंबी षटकार. बॅटिंग आणि मग असं असताना अगदी स्वतःसाठी काही ठेवलं नाही, त्यानंतर मग समाजाचा विचार, अगदी चिरनेर सत्याग्रह असेल, त्यानंतर 12.5% असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी. आमदार खासदार हे पद भूषवलं, विरोधी पक्ष नेते आणि आपल्या सर्वांचे अगदी आपण पाहता आधारस्तंभ, अगदी त्यांना आपण मनामध्ये घेतो. त्यानंतर एक चांगलं त्यांच्याकडे पाहतोय ते आपले दिवंगत दिवा पाटील साहेब. त्यांचं विमानतळाला नाव देणं, आपल्या अस्तित्वाची लढाई, अस्तित्व राखणं आणि त्यासाठी त्यांचं नाव देणं महत्वाचं. इथून मात्र दर्शन आहे, अगदी झेल टिपला जातोय आणि मग विकेट आणखी एक जाताना पाहायला मिळतीये. फलंदाज सुदर्शन गायकर बॅक टू द डगआउट. धावा संख्या टोटल 26 धावा. 13 धावेची गरज आहे. प्रतीक पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. हा फटका आपण पाहू शकाल, अगदी अडवलं जात आहे. धावेची प्रयत्न इथून मात्र केला नाहीये, कारण त्यांना माहिती आता मात्र 13 धावा करायच्या. 26 जमतायत. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल मध्ये चौकार षटकार आणि बघ आता जयेंद्र पाटील आपण पाहत आहे. यावेळेला अगदी आपण पाहू शकाल गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगचं क्षेत्र कव्हर करायचा होता, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर मग निर्धाव चेंडू डॉट आलाय आणि आता मात्र षटक संपले. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. 26 धावा स्कोर कार्डवर तुम्ही पाहिल्या. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 13 धावेची गरज आहे. 18-13 मग त्यामध्ये मग त्या धावा सुद्धा वाचू शकतायत. त्यासाठी प्रयत्न करणं, विकेट डॉट येणं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्यामधील अगदी आपण पाहिलं तर मग जितका अनुभव आहे तो अनुभव इथे मैदानावर संपन्न करणं आणि चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश करणं हेच फक्त आपण सांगू शकतो या मॅचच्या दरम्यान. अगदी 18 चेंडू आणि आता 13 धावेची गरज. स्पर्धा तुम्ही पाहताय 40गाव प्रीमियर लीग 2024 आणि 25 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी विलोभनीय ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. मंचाच्या समोर मालिकावीराची ट्रॉफी जर पाहिली, अगदी भली मोठी आणि खूप चांगली. दरवर्षी काहीतरी नाविन्य, नवीन काहीतरी पाहायला मिळत असतं आणि अशी ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 40 गावांची एकत्रितपणानं अगदी IPL चा फॉर्मॅट त्या पद्धतीनं
ही 40 गाव प्रीमियर लीग अगदी ही स्पर्धा मात्र साकार होत असताना मसोबा मैदान नारपोलीच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत 24 ला इव्हेंट आपण पाहताय. तालुका ओपन अप टीम पाहायला मिळतीये. एक साथ मित्र आपण पाहताय तो ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतोय. जय हनुमान आपण पाहताय नारपोली आणि मग सर्व ग्रामस्थ आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी रिव्हर्स खेळले होते. हा फटका आपण पाहिला तर पण तो चेंडूला अडवलाय आणि मग त्यानंतर आली एक सिंगल आणि या सिंगलने धावा संख्या आता जोडली 27 धावा. 12 धावेची गरज आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहताय आदेश आणि त्याच्या जोडीला जयेंद्र पाटीलला आपण पाहू शकाल. आणि बॉलिंग मार्कवर येतोय प्रल्हाद शिंदे. प्रल्हाद शिंदे गोलंदाज पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज सरळ बॅटला समोर खेळतोय. दर्शन आहे आणि झेल टिपतोय आणि इथून मात्र आणखी एक धक्का लागतोय. तो म्हणजे आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी अजिवली टीमला फलंदाज बाद झालाय जयेंद्र पाटील. बॅट्समन आपण रेडी राहायचंय कारण विकेट गेली त्यानंतर मग आपण पाहताय कारण ज्या वेळेला सलामीची जोडी वन डाऊन आणि त्यानंतरच्या मग बॅट्समनने सुद्धा रेडी असणं खूप महत्वाचं आहे. इम्पॅक्ट प्लेयर आपण पाहताय मैदानामध्ये यावेळेला आता मात्र त्याला पाठवलं जात आहे. मयूरला आपण पाहू शकाल. मयूर पाटील हा मात्र इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आपण पाहताय त्याला मात्र संधी मिळाली आहे. आणि मग आता गरज आहे ती टोटल 12 धावेची. अगदी विमानतळाला नाव स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं. बऱ्याचशा गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्यात. बरीचशी आंदोलनं पाहिलीत आणि मग त्या सर्वांना यशस्वी करण्याचं काम अगदी हुतात्मे सुद्धा बरेचसे झाले. आणि मग आपल्या अग्री समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि मग त्यासाठी अगदी विमानतळाला नाव जर दिलं तर मग अगले आपल्या भुवया उंचावतील. अगदी अग्री समाज आणि मग त्याला आनंद यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतं. इथून मात्र एकदम मिळाली धावा संख्या टोटल आता 28 धावा. येणारे 15 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. प्रल्हाद शिंदेचा हा चेंडू फटका इथे मात्र अगदी आपण पाहू शकाल झेल टिपला होता परंतु जर आपण पाहिलं तर खेळाडू आणि त्याचा पाय जर आपण पाहिला तर अगदी रेषेवर होता. आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहू शकाल आदेशच्या बॅट मधून आणि त्यानंतर टोटल धावा आता मात्र करायच्या आहेत त्या 5 धावा. अगदी षटकार आपण पाहताय थोडस जजमेंट होऊ शकले नाही. कंट्रोल ठेवू शकले नाही आणि मग लाईनीवर चेंडू अगदी पाय पडला आणि त्यानंतर आपण षटकार पाहताय. सर्व गोष्टी अगदी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. सर्व गोष्टींना अगदी वाव देणं महत्वाचं आहे. क्रिकेट खेळाबरोबर बऱ्याचशा गोष्टी अगदी आयुष्यामध्ये असतात त्यांना सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीनं ट्रीट करणं महत्वाचं असतं. इथून मात्र झेल सोडतोय धनंजय. 2 धावा कंप्लीट करतोय आणि या 2च्या मदतीने आता मात्र 3 धावेची गरज आहे. चेंडू जर आपण पाहिले 13 चेंडू आणि आता 3 धावेची गरज. 36 धावा लागतायत. 39चं टार्गेट आहे आणि मग आता 3 धावेची गरज आहे. अगदी पहिला सामना सुद्धा गमावताना आपण पाहिलं ते म्हणजे हॉटेल साई कृपा बोर्ले संघ आपण पाहताय आणि मग दुसऱ्या बाजूला गावदेवी अजिवली रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय. लगा तो आबाद नाही तो बर्बाद परंतु
अग्री समाज आणि अग्री समाजामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे सुद्धा बऱ्याच जणांना आपण पाहिले. शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय पटलावर सुद्धा आपण पाहतो असे यशस्वी असणारे असे बरेच जण आपण पाहतोय. आणि असा समाज अगदी जर हवा असेल तर तितकंच प्रेम सुद्धा देऊ शकतो, अगदी चांगल्या पद्धतीने वागू शकतो आणि जर गरज पडली तर समोरच्याला अगदी पुरा पडू शकतो असा अग्री समाज. इथून मात्र फटका विजयी येतोय, विजयी फटका षटकाराला आहे आणि या षटकारानं मात्र सामना फिनिश केला, सामना जिंकलाय तो टीम गावदेवी अजिवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथून मात्र आपण पाहताय प्रवास संपला जातोय तो टीम आपण पाहू शकाल हॉटेल साई कृपा 11 बोर्ले टीम आपण पाहताय अगदी 2 सामने गमावलेत आणि त्या संघाचं अगदी प्रवास मात्र या स्पर्धेमधील 40 गाव प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमधील प्रवास संपलाय. अजून पुन्हा आता त्यांना मात्र 1 वर्ष वाट पाहावी लागेल पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी. आणि इथून मात्र सामना जिंकलाय सुदर्शन गायकर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम.